नमस्कार मुलींनो, आजच्या आपल्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आगरकरांच्या राजकीय विचारांची पार्श्वभूमी या पाठाचा उर्वरित भाग आज आपण अभ्यासणार आहोत. आज आपण आपल्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आगरकरांचे जीवनचरित्र आणि आगरकरांची वैचारिक जडणघडण या दोन घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर सर्वप्रथम आगरकरांचे जीवनचरित्र हा घटक आपण पाहूया. आगरकरांचा जन्म हा 1856 सातारा जिल्ह्यातील टेंभू नावाच्या गावात झाला. त्यांचे बालपणीचे दिवस हे अत्यंत कष्टात आणि हलाखीत गेले. आगरकरांना शिक्षण घेण्यासाठी दूरवर रत्नागिरीपर्यंत त्यांनी पायपीट केली. शिक्षण घेण्याची जिद्द सोडली नाही आणि अखेर MA पर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं. आगरकर हे शाळेत असताना त्यांना एकच शर्ट होता. रात्री तो शर्ट ते धुवायचे आणि रात्रभर वाळल्यानंतर सकाळी घालून शाळेत जात. अशा प्रकारचे हलाखीच्या अत्यंत कष्टाच्या परिस्थितीत आगरकरांनी शिक्षण घेतलं. आगरकर हे बुद्धिमान होते आणि बुद्धिमान असल्यामुळे त्यांना शिष्यवृत्त्या मिळत गेल्या. पण आयुष्य दारिद्र्यात गेलं म्हणून त्या काळात बुद्धिमान तरुणांना उपलब्ध असणारी सरकारी नोकरी त्यांनी स्वीकारली नाही. त्या काळामध्ये चिपळूणकरांनी सुरू केलेली एक न्यू इंग्लिश शाळा होती. त्या शाळेमध्ये हे सामील झाले आणि त्यांनी केसरीच्या संपादकाची धुरा सांभाळली आणि पहिल्या 7 वर्षात आपल्या अभ्यासपूर्ण आणि शैलीदार लेखनाने केसरीचा जम चांगल्या प्रकारे बसवला. 7 वर्षाच्या त्यांच्या संपादकाच्या कामात केसरीचा खप जवळपास 4000 झालेला होता. हे आगरकरांचे सुरुवातीचे दिवस होते. पण पुढे आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये काहीतरी तेढ निर्माण झाला आणि आगरकरांनी केसरीच्या संपादकाचे पद सोडले आणि नंतर आगरकर फर्ग्युसन महाविद्यालयात प्रोफेसर झाले. त्यांचे मित्र आपटे यांचं निधन झालं आणि त्यांच्या मृत्यूनंतर आगरकर त्या महाविद्यालयाचे प्राचार्य पण झाले. तरी पण आगरकरांच्या जी परिस्थिती होती, जी आर्थिक संकटे होती, ती तशीच कायम होती आणि त्यातच त्यांना दम्याचा विकार झाला. तरीही आगरकरांनी त्या काळात विवेकवादाचा व समाज सुधारणांचा सातत्याने पुरस्कार केला. त्यासाठी त्यांनी लोकप्रियतेचा मार्ग स्वीकारला नाही. ते नेहमी आपल्या विचारांशी ठाम राहिले. वैचारिक संघर्षात त्यांनी माघार घेतली नाही. असे ते आगरकर होते. त्या काळामध्ये केसरीचं हत्यार आपल्या हातातून गेल्यावर आगरकर स्वस्थ बसले नाहीत. त्यांना असं वाटलं की आपण केसरी संपादक होतो, आता तर आपलं केसरी हे हत्यार आपल्या हातातून गेलेलं आहे. त्यांनी तडजोड केली. ते स्वस्थ बसले नाहीत आणि त्याच काळात त्यांनी सुधारक नावाचे वर्तमानपत्र सुरू केले आणि हे वर्तमानपत्र स्वतः चालवले. या वर्तमानपत्रातील इंग्रजी विभाग हे गोखले पाहायचे. आगरकरांचे सर्व महत्त्वाचे लिखाण या सुधारकच्या वर्तमानपत्रातून प्रकाशित झाले आणि त्यांनी हे वर्तमानपत्र बरेच लोकप्रिय केले. त्या काळात सुधारकाचा खप 4500 जवळपास होता. म्हणजे अशा प्रकारे स्वस्थ न बसता ते कार्यकर्म करत गेले. आगरकरांनी विपुल प्रमाणात लेखन केलं. त्यांचा बाणा सवेसाची पत्रकाराचा व समाज प्रबोधकाचा होता. म्हणजे आगरकर जे होते हे एका प्रकारचे समाज प्रबोधक, समाजाला प्रबोधन करणारे अशा प्रकारचा आगरकरांचा बाणा होता. त्यांचा प्रयत्न लोकांना अवघड विचार सुबोधपणे समजावून सांगण्याचा होता. म्हणजे समाजाला प्रबोधन करणे, समाजाला जे अवघड वाटणारे विचार आहे हे विचार चांगल्या सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा होता. पण त्यांचा
मनपिंडच गंभीर वैचारिक धारणेवर पोचलेला असल्यामुळे त्यांच्या या साध्या अग्रलेखातही तत्त्वचिंतनाची व तत्त्वज्ञानाच्या व्यासंगाची चमक आपल्याला दिसते. अशा प्रकारचं हे थोडक्यात आगरकरांचं जीवनचरित्र. आगरकरांची वैचारिक जडणघडण कशी होती? त्या काळामध्ये महाराष्ट्रातील सर्व समकालीन विचारवंतांपेक्षा आगरकरांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या वैचारिक लिखाणास सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासाचा खोल असा पाया आहे. वैचारिक लिखाणास सामाजिक शास्त्राचा अभ्यासाचा खोल असा पाया असल्यामुळे त्यांची वैचारिक जडणघडण ही पाश्चिमात्य तत्त्वज्ञानातील विवेकवादी विचारांवर झालेली होती. हर्बर्ट स्पेन्सरचा विवेकवाद आणि उत्क्रांतीवाद हे त्यांना समजलेला होता, त्यांना तो भोवला होता आणि याच विचारांच्या आधारावर त्यांनी आपले समाजशास्त्रीय विचार मांडले. स्पेन्सरप्रमाणेच बेथॅम आणि J.M. मिल यांच्या उपयुक्ततावादी तत्त्वज्ञानाच्या त्यांच्या मनावर खोल असा प्रभाव पडला. J.S. मिलचा सुधारणावादी उपयुक्तवाद मान्य होता. म्हणजेच एकंदरीत आगरकरांची जी विचाराची वैचारिक जी जडणघडण होती, ही वैचारिक जडणघडण पाश्चिमात्य तत्त्वज्ञानातील विवेकवादी विचारावर झालेली होती. आणि आगरकरांचे जे वैचारिक लिखाण होते, हे वैचारिक लिखाण सामाजिक शास्त्रांचा त्यांना कसं सखोल असं अभ्यास केलेला होता. आणि म्हणून या उपयुक्ततावादी तत्त्वज्ञानाचा त्यांच्या मनावर जो खोल प्रभाव पडला होता आणि त्यामुळे J.S. मिलच्या सुधारणावादी उपयुक्ततावाद त्यांना मान्य होता. स्पेन्सर व मिलप्रमाणेच फ्रेंच प्रत्यक्षवादी विचारवंत ऑगस्ट कॉम्ट यांच्याही विज्ञानवादी विचारांचा त्यांनी अभ्यास केला. म्हणजे या सगळ्या गोष्टीवरून आगरकर किंवा आगरकरांवर पाश्चिमात्य तत्त्वज्ञानातील विवेकवादी विचारांवर त्यांचा फार मोठा प्रभाव होता. ऑगस्ट कॉम्टच्या विज्ञानवादी विचारांवर त्यांनी अभ्यास केला आणि ऑगस्ट कॉम्टची अनेक तत्त्वज्ञानविषयक प्रमेय हे आगरकरांनी स्वतः मान्य केली होती. कॉम्ट हा प्रगतीचा भोक्ता आणि सगळ्या जगांची वाटचाल विज्ञानाच्या व विकासाच्या दिशेने होत आहे असे याचे मत होते. आणि त्यांच्यावरच आगरकरांनी देखील या कॉम्टेचे हे विचार मान्य केले आणि स्पेन्सर व मिल यांच्या विचाराबरोबरच आगरकरांचे एक शिक्षक होते, प्राध्यापक सेल्बी. प्राध्यापक सेल्बी यांचे विचारही आगरकरांना मान्य होते. प्राध्यापक सेल्बी हे आगरकरांचे शिक्षक आणि प्राध्यापक सेल्बी यांचे असे मत होते की जसजसा आधुनिक विज्ञानाचा व तत्त्वज्ञानाचा प्रभाव वाढत जाईल तसतशी लोकांच्या मनातील धर्मश्रद्धा कमी होईल. आणि त्यामुळे आगरकर हे विज्ञानवादाचे आणि इहवादाचे पुरस्कर्ते बनले. म्हणजे अशा प्रकारची आगरकरांची विचारांची जडणघडण सुरू झाली होती. आगरकरांच्या सामाजिक व राजकीय तत्त्वज्ञानाची जडणघडण विवेकवादाच्या व बुद्धिप्रामाण्यवादाच्या प्रभावाखाली झाली. भारतीय परंपरेतील मागासलेले सामाजिक व राजकीय विचार त्यांना मान्य नव्हते. म्हणजे जे भारतीय परंपरेने अंगीकारलेले जे विचार आहेत हे मागासलेले विचार आहेत. हे सामाजिक व राजकीय विचार आगरकरांनी कधीही मान्य केले नाही, कारण की परंपरावादी होते. वेद प्रामाण्याच्या व ग्रंथ प्रामाण्याचा त्यांना तिटकारा होता. वेदांमध्ये जे प्रमाण सांगितले आहेत, ग्रंथामध्ये जे प्रामाण्य आहेत, यांचा आगरकरांना तिटकारा होता. आणि त्यामुळे त्यांच्या सध्यकालीन विचारवंतापेक्षा त्यांचे विचार वेगळे व उठून दिसत होते. म्हणून त्या काळामध्ये जे विचारवंत होते त्या सगळ्या विचारवंतापेक्षा आगरकरांचे विचार हे सगळे भिन्न होते, वेगळे होते.
त्यांच्या या विचारांवर जरी पाश्चात्य विचारवंताच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव होता, जरी आगरकरांचे जे विचार होते त्या विचारावर पाश्चात्य विचारवंतांच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव होता, तरी पण त्यांचे तत्त्वज्ञान हे आत्मसात करण्यासाठी भारतीय परिस्थितीच्या संदर्भात त्यांची मांडणी त्यांनी केलेली होती आणि त्यामुळे त्यांच्या मांडणीमध्ये वेगळेपणा होता. आगरकरांचे विचार जेवढे घेण्याजोगे असतील तेवढे त्यांनी घेतले. आगरकरांचे असे मत होते की आपल्या भारतातील सामाजिक गुलामगिरी, स्त्रीदास्य, अंधश्रद्धा आणि धर्माच्या नावाने सुरू असलेल्या अनैतिक व्यवहार थांबवायचा असेल तर आपल्याला आधुनिक विचारांचा स्वीकार केल्याशिवाय तरणोपाय नाही, अशा प्रकारचे खणखणीत विचार आगरकरांनी मांडलेले होते. म्हणजे जर आपल्याला आपल्या देशातील, आपल्या भारतातील सामाजिक गुलामगिरी, स्त्रीदास्य, अंधश्रद्धा, धर्माच्या नावाने सुरू असलेला हा अनैतिक व्यवहार याला जर कुठे आपल्या भारतातून थांबवायचं असेल, याला जर आळा बसवायचा असेल तर संपूर्ण या भारतीयांना, संपूर्ण भारतातील समाजाला, राजकीय क्षेत्रातील सगळ्या लोकांना या आपल्या आधुनिक विचारांचा स्वीकार केल्याशिवाय आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी, आपल्याला हे सगळे व्यवहार थांबवता येणार नाही. म्हणूनच आपल्याला आधुनिक विचारांचा स्वीकार केल्याशिवाय तरणोपाय नाही, अशा प्रकारचे खणखणीत उद्गार आगरकरांनी काढलेले होते. म्हणजे अशा प्रकारची आगरकरांची ही वैचारिक जडणघडण होती. अशा प्रकारे आगरकरांची राजकीय विचारांची पार्श्वभूमी हा पाठ इथे संपतो आहे. लगेच तुम्हाला मी वैचारिक विभाग यामधील जे आपले एकूण जे 3 पाठ आहेत, राजश्री शाहू महाराज यांचे शिक्षणविषयक कार्य हा झाला आहे आपला, आगरकरांच्या राजकीय विचारांची पार्श्वभूमी हा पण झालेला आहे, आणि तिसरा पाठ जो आहे आता पुढचे आपण तासिकेत पाहू, पाणी आणि पर्यावरणनिष्ठ जागतिकीकरण, हा पाठ शिकून झाला की लगेच या 3ही पाठावर मी आपल्याला स्वाध्याय देईल. तोपर्यंत हे सगळे रेकॉर्डिंग व्हिडिओ लेक्चर सगळे पुन्हा ऐकत चला, पाहत चला. धन्यवाद.